पटकन तयार होणारी कुरमुऱ्याची भेळ चवीला अप्रतिम लागते. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया ओली भेळ. ओली भेळ बनवण्यासाठी एक कांदा कापून घेतला, एक टोमॅटो कापून घेतलाय. इकडे चिंचगुळाची चटणी आहे, कुरमुरे आहेत, आपल्याला शेव लागणार आहे आणि पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत. तर आता आपण पटकन बनवायला घेऊया. आता आपण ही 4 माणसांपुरती भेळ बनवणार आहोत. तर 4 माणसांना पुरतील एवढे कुरमुरे घ्यायचे. तुम्हाला जेवढे लागतील तेवढे तुम्ही घेऊ शकता. आता पाणीपुरीच्या पुऱ्या चुरगळून घेऊया. कुरमुरे घातलेले आहेत. पाणीपुरीच्या तुमच्याकडे पुऱ्या असतील तर नक्की घाला, नसतील तरी नाही घातला तरी चालेल. घालूया लसूण शेव. माझ्याकडे लसूण शेव आहे, त्याच्यामध्ये सगळं मिक्स असतं, बाकीचं आपल्याला काही घालायची गरज पडत नाही. भरपूर सारी लसूण शेव घातलेली आहे. आता आपण चिंचगुळाची चटणी घालूया. 2 चमचे चिंचगुळाची चटणी घालूया. चिंचगुळाची चटणी चारी बाजूनी पसरवून घ्या, म्हणजे आपल्याला ते कालवायला बरं पडेल. आणि आता आपण हे सगळं मिश्रण कालवून घेऊया. आत्ता आपण हे सगळं मिक्स करून एकजीव करून घेऊया. आपली टोमॅटो कांदा आणि चटणी घातलेली आहे ना, आंबट चटणी, ती सगळी मिक्स झाली पाहिजे. तर आपण सगळं छान मिक्स करून घेऊया.